निवडणूक लढवणं आणि ती जिंकणं काही सोपी गोष्ट नाहीये। एखादा दुसऱ्यांदा नशिबाच्या साथीने कोणीतरी निवडणूक जिंकेलही, पण सातत्याने जिंकायला खरी ताकद लागते असं अनेक जण म्हणतात। आणि हीच अवघड दिसणारी गोष्ट महाराष्ट्रातल्या काही राजकारण्यांनी करून दाखवली आहे। म्हणूनच 5 टर्मपेक्षा जास्त काळ आमदार म्हणून निवडून येणारे आणि मतदारांच्या मनावर राज्य करणारे ते राजकीय नेते कोण आहेत ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनिस, तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता। सर्वात जास्त काळ आमदार म्हणून निवडून येणाऱ्या आमदारांचा विषय निघाला की सगळ्यात पहिलं नाव तोंडात येतं ते म्हणजे आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख सर्वाधिक वेळा निवडून आलेले आमदार असून ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल 11 वेळा विजयी झालेले आहेत। गणपतराव त्यांच्या कामामुळे गाव पातळीवर अत्यंत लोकप्रिय झाले होते। त्यांचं कार्य आणि साधेपणा आजही आदर्श मानला जातो। एक आदर्श राजकारणी म्हटल्यावर त्यांचं उदाहरण हमखास दिलं जातं। या सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे गणपतराव 11 टर्म आमदार असताना एकाच पक्षाचा भाग होते। आजकाल जिथे नेते पद आणि सत्तेसाठी सातत्याने पक्ष बदलताना दिसतात, तिथेच गणपतराव मात्र नेहमीच्या त्यांच्या पक्षासोबत होते, ज्यामुळे आदर्श राजकारणी, कार्यकुशली यासोबतच निष्ठावंत म्हणूनही त्यांना ओळखलं जातं। देशमुख पहिल्यांदा 1962 च्या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले आणि तेव्हापासून 1972 आणि 1995 च्या निवडणुका वगळता सर्व निवडणुका त्यांनी जिंकल्या। 2012 मध्ये विधानसभेचे सदस्य म्हणून त्यांनी 50 वर्ष पूर्ण केल्याबद्दल सभागृहात अभिनंदन देखील करण्यात आलं होतं। वयाच्या 88व्या वर्षी 2014 च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी 94,374 मतांसह 11व्या वेळा सांगोला मतदारसंघातून विजय मिळवला। ती त्यांनी लढवलेली शेवटची निवडणूक होती। सर्वाधिक वेळा निवडून येणाऱ्या नेत्यांमध्ये पुढचं नाव आहे माजी आमदार सुरेश जैन यांचं। सुरेश जैन जळगाव विधानसभा मतदारसंघातून 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। 1980 ते 2014 पर्यंत सलग 9 वेळा ते महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले होते। त्यांच्या 9 टर्म मध्ये त्यांचा मतदारसंघ तोच होता, पण पक्ष सातत्याने बदलत होता। काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी आणि पुन्हा शिवसेना अशी वेगवेगळी पक्षांतर त्यांनी त्या दरम्यानच्या काळात केली होती। तर जळगावच्या घरकुल घोटाळ्यात त्यांचं नाव समोर आल्यानंतर त्यांचा राजकीय प्रवास थोडासा थंडावला होता। अशातच 2014 मध्ये त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला। तिसरे आमदार आहेत कालिदास कोळंबकर। तसं तर सातत्याने पक्षांतर केलं तर मतदारांचा नेत्यांवरील असलेला विश्वास कमी होतो, ज्याचा दुष्परिणाम मग मतपेटीवर होताना दिसतो असं अनेक जण म्हणतात। पण कोळंबकर यांच्या बाबतीत काहीसं वेगळं पाहायला मिळतं। कोळंबकर 2004 मध्ये नायगाव येथून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले। त्यानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले आणि 2009 आणि 2014 मध्ये वडाळा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले। नंतर ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि 2019 आणि 2024 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडून आले। शिवसेना, काँग्रेस आणि सध्या भाजपमध्ये असलेले कोळंबकर यांनी अनेकदा पक्षांतर केलं, पण पक्षांतर करूनही लोकांचा त्यांच्यावरील विश्वास टिकून आहे। त्यामुळेच ते तब्बल 9 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत। चौथे आमदार आहेत एटी पवार म्हणजेच अर्जुन तुळशीराम पवार। माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांचे सासरे व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अर्जुन तुळशीराम पवार तब्बल 8 टर्म आमदार म्हणून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले होते। कळवण मतदारसंघातून 7 वेळा आणि सुरगाणा मतदारसंघातून एकदा असे टोटल 8 टर्म ते महाराष्ट्र राज्य विधानसभेवर निवडून गेले होते। कळवण हा त्यांचा बालेकिल्ला समजला जायचा। 1978 ते 2009 यातील फक्त 1985 चा अपवाद सोडला तर ते सलग या मतदारसंघातून विजयी झाले होते। कधी काँग्रेसच्या, कधी भाजपाच्या, तर कधी राष्ट्रवादीच्या तिकिटावर अर्जुन पवार यांनी देखील अनेक वेळा पक्ष बदलले, पण मतदारांनी नेहमीच त्यांची साथ दिली। दरम्यान 2014 ला देखील त्यांनी निवडणूक लढवली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला आणि त्यांच्या आमदारकीला ब्रेक लागला, तो कायमचाच। विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी कल्याण राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं। 5वे आमदार आहेत बाळासाहेब थोरात। महसूल मंत्री, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रमुख नेते, विरोधी पक्षनेते, महाविकास आघाडीतील समन्वयक अशी अनेक पदं अतिशय प्रभावीपणे सांभाळताना आपण बाळासाहेब थोरातांना पाहिलं आहे। त्यांना राज्याच्या राजकारणात व महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एवढं महत्त्व मिळण्याचं कारण म्हणजे त्यांची प्रभावी राजकीय कारकीर्द। सलग 8 टर्म त्यांनी संगमनेर मतदारसंघातून विजय मिळवलाय, ज्यातील 1985 मध्ये ते अपक्ष म्हणून निवडून आले होते, पण त्यानंतर 7ही वेळा त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। नुकत्याच झालेल्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा ते काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहिले होते, पण शिवसेनेच्या अमोल खताळ यांनी त्यांना 10,560 मतांनी
पराभूत केलं आणि त्यांचं संगमनेर विधानसभा मतदारसंघावरील निर्विवाद वर्चस्व संपुष्टात आलं. 6वे आहेत दिलीप वळसे पाटील. दिलीप दत्तात्रय वळसे पुण्याच्या आंबेगाव मतदारसंघातून विधानसभेवर 8 वेळा निवडून गेलेले आहेत. गेली सलग 8 टर्म वळसे पाटील आंबेगाव मतदारसंघातून निवडून येत आहेत. 1990 आणि 1995 मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा. तर सध्या ते अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. 2024 ची विधानसभा त्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली होती. गेल्या काही निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वळसे पाटलांसाठी काहीशी अवघड होती असं बोललं गेलं, कारण या निवडणुकीत वळसे पाटलांचा फक्त 1523 मतांनी विजय झाला होता. कमी मताधिक्याने का होईना, पण या निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांची विजयी घोडदौड कायम राहिली. दरम्यान वळसे पाटलांनी आजवर अनेकदा मंत्रिपद सांभाळली आहेत, पण सध्या वयोमानामुळे व शारीरिक व्याधींमुळे ते मंत्रिपदापासून वंचित राहिले. यासोबतच ते सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर असल्याचं देखील दिसून येते. 7वे आहेत जयंत पाटील. शरद पवारांच्या जवळच्या नेत्यांमधील एक म्हणजे जयंत पाटील. जयंत पाटील गेल्या 3 दशकांहून अधिक काळ महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे जयंत पाटील 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. या काळात जयंत पाटलांनी वाळवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर मतदारसंघ फेररचनेनंतर 2009 ते 2024 या काळात ते इस्लामपूर मतदारसंघातून निवडून आलेत. नुकत्याच झालेल्या 2024च्या विधानसभेत ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या तिकिटावरून 13,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून आले आहेत. मतदारांच्या मनावर राज्य करणाऱ्या जयंत पाटलांना राज्याच्या राजकारणात सुद्धा महत्त्वाचं स्थान मिळालं. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात पाटील जलसंपदा विभागाचे कॅबिनेट मंत्री होते. तसेच यापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री, अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे. तर सध्या ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. पुढचे आमदार आहेत अजित पवार. राजकारणातील अजितदादांचं महत्त्व कोणीही खोडून काढू शकत नाही. अजितदादांनी बारामती मतदारसंघातून 7 वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे आणि 7ही वेळा ते विजयी झाले आहेत. शिवाय एकदा अजितदादांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती आणि तीही जिंकली होती. पण नंतर केंद्रातलं राजकारण सोडून अजितदादा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले. मतदारांच्या मनात अजितदादांनी त्यांची जागा बनवल्याने राज्याच्या राजकारणात सुद्धा त्यांना महत्त्वाचं स्थान मिळालं. विरोधी पक्षनेते, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलाय. विशेष म्हणजे 7 वेळा आमदार असणाऱ्या अजितदादांनी आजवर तब्बल 6 वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, ज्यामुळे अजित पवार खऱ्या अर्थाने राजकारणातील दादा आहेत असं देखील काही जण म्हणतात. तर 9वे आहेत राधाकृष्ण विखे पाटील. पक्षांतरासाठी प्रसिद्ध असणाऱ्या विखे पाटलांनी इतके पक्ष बदलून सुद्धा मतदारांच्या मनात आपलं स्थान अबाधित ठेवलं आहे. 1995 ते 2024 जवळपास 35 वर्ष राधाकृष्ण विखे पाटलांचं अहमदनगरच्या शिर्डी मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व असल्याचं पाहायला मिळतं. या 35 वर्षांच्या काळात विखे पाटलांनी अनेकदा पक्ष बदलले. काँग्रेस, शिवसेना, परत काँग्रेस, भाजपा अशी पक्षभ्रमंती करणाऱ्या विखे पाटलांना त्यांच्या मतदारांनी कधीही डावललं नाही. त्यांनी नेहमीच विखे पाटलांची साथ दिली. परिणामी विखे पाटील आजही त्यांच्या शिर्डी मतदारसंघावरचं वर्चस्व कायम ठेवून आहेत. याच वर्चस्वामुळे विखे पाटलांना राज्याच्या राजकारणात सुद्धा महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मिळत राहिल्या. तर सध्या राधाकृष्ण विखे पाटील महायुती सरकार 2.0 मध्ये मंत्रिपदाचे मानकरी ठरले आहेत. 10वे आहेत केसी पाडवी. नंदुरबार जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून कागडा चंड्या पाडवी अर्थात केसी पाडवी 2024 पर्यंत महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य होते. केसी पाडवी 1 वेळा अपक्ष तर 7 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले आहेत. 2024च्या विधानसभेत देखील त्यांनी निवडणूक लढवली होती, पण अवघ्या 2904 मतांनी त्यांचा पराभव झाला. तर हे होते सर्वाधिक वेळा निवडून आलेले काही आमदार. खरं तर ही यादी इथंच संपत नाही. अजूनही यात भरपूर नावांचा समावेश होऊ शकतो, पण आज इथेच थांबूयात. बाकी तुम्हाला या यादीतील उर्वरित नेत्यांविषयी जाणून घ्यायचं असेल तर पार्ट 2 म्हणून कमेंट करा. सोबतच तुमच्या आवडत्या नेत्याचं नाव लिहायला विसरू नका. आणि हो, या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.